सध्याचं काढायचं, कारण यांचं सध्याचं दिलंय, ही 33 सध्याची सरासरी दिली. 5 वर्षापूर्वी रेखा प्लस नेहाची सरासरी होती 34. इकडून जरा दिसत नाही बरं का, त्यामुळे मला वाचताना त्रास होतोय. ओके, मला असं बघावं लागतंय. ओके, त्यामुळे थोडं वाचताना मला 5 वर्षापूर्वी रेखा आणि नेहाची सरासरी 34 आहे. मग सध्या किती मास्तर सरासरी? सध्या त्यांच्यात 5 मिसळा. 5 वर्षापूर्वीची सध्या 39 आहे. म्हणजे रेखा आणि नेहाची सध्याची सरासरी किती आहे? 39. दोघींची किती जणांची? क्वांटिटी दोघी, ऍव्हरेज त्या दोघींचं किती? 39. नीरज एकटाच आहे, त्याचं सध्याचं वय काय आहे ते निघणार आहे, पण ह्या तिघांची मिळून सरासरी किती? 33 आहे सध्याची, सगळं सध्याच आहे. मग हे डेव्हिएशन मध्ये काय करायचं असतं, तर ह्याच्यापेक्षा हा किती मोठा आहे? 33 पेक्षा लहान आहे का मोठा आहे? मोठा. कितने? 6 ने. किती जणात मोठा आहे? दोघात मोठा आहे. 6 दुने किती झालं? 12 झालं. गॉट इट का? जेवढं हे केलंय डेव्हिएशन मध्ये, ह्यात जर वय मिसळलं असेल तर डेव्हिएशन काय सांगतो, तर ह्यातला डिफरन्स 0 असला पाहिजे. इथं +12 असलं तर इकडं -12 करावं लागेल. 33 मधनं 12 गेले, किती आलं रे मास्तर? 21 आलं. ह्याच्यातनं हे 12नीच कमी असणार. एकटाच आहे ना, एकटाच आहे. हे 12 किती जणांमध्ये जाणार आहे? नीरज मध्ये जाणार आहे ना, एकट्यातनच वजा होणार आहे. 33 मधनं 12 गेले, 21 आलं. गॉट इट? आता तुम्हाला काय वाटलं, हे नीरजचं सध्याचं वय आलं. तुम्हाला काय विचारलंय? 10 वर्षानंतर नीरजचे वय किती? मग 21 + 10, 10 वर्षानंतर किती? 31 वर्ष. पर्याय क्रमांक 1. गॉट इट? ही झाली डेव्हिएशन पद्धत. आता डेव्हिएशन पद्धत समजायला तुम्हाला एक कन्सेप्ट माहित पाहिजे. काय माहित पाहिजे? सपोज, इकडे लक्ष द्या, मी एक उदाहरण देतो. आपण दोघं आहात, कोणतरी 15 वर्ष आपलं वय सध्याचं. आपल्यात कोणतरी मिसळला. हे बाळांनो, आपल्यात कोणतरी मिसळला. हे बाळांनो, इकडे लक्ष द्या. आपल्यात कोणतरी मिसळला म्हणजे अजून एक जण आला. कोण आला माहितीये का? नाही, शिक्षक आला सपोज. त्याचं वय माहित नाही, पण आपली सरासरी झाली 18. आपली सगळ्यांची सरासरी शिक्षक मिळून 2 आणि 1ची मिळून किती झाली? 18 झाली. तर मास्तर इकडे लक्ष द्या, तर शिक्षकाचं वय काय हे काढायचंय. हा वारंवार प्रश्न विचारतात. ओके, हे ऍव्हरेजचा प्रश्न आहे, पण एजेस मध्ये एक कन्सेप्ट आहे म्हणून मी एजेस मध्ये घेतलाय. बरोबर आहे का? 15 पेक्षा बघा, 18 पेक्षा हे किती कमी आहे? 3 कमी आहे. कमी आहे म्हणजे वजा आहे. किती जणांमध्ये कमी आहे? दोघांमध्ये. किती झालं? -6 झालं. इथं वजा असेल तर डेव्हिएशन काय म्हणते? इथं 6 मिसळावं लागेल. गॉट इट का? म्हणजे सध्याचं शिक्षकाचं वय काय आहे बघा, इकडे लक्ष द्या. 18 आणि 6 किती झालं? 24. कशात मिसळायचं? 18 + 6. हे 6 किती जणांमध्ये मिसळायचं? शिक्षक एकटाच आहे ना, एकट्यातच मिसळायचं. 18 आणि 6 किती झालं? 24.